गुड मॉर्निंग फ्रेंड्स. उद्योजकतेची मूलतत्वे किंवा फंडामेंटल्स ऑफ ऑन्टरप्रिनरशिप या विषयामध्ये आपण प्रकल्प अहवालाची माहिती घेत आहोत. या आधीच्या 2-3 लेक्चरमध्ये आपण प्रकल्प अहवाल म्हणजे काय, तो कसा बनवला जातो, त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असतात हे इथं बघितलेलं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला प्रत्यक्ष प्रकल्प अहवाल कसा तयार केला जातो किंवा त्याचा नमुना कसा असतो हा नमुना इथं अभ्यासायचा आहे. आपल्याला या सिलेबसमध्ये 5 प्रकारचे प्रकल्प अहवाल तयार करायचे आहेत. त्याच्यामध्ये एक किराणा मालाचं दुकान, ब्युटी पार्लर, डेअरी, बॅगांचं दुकान, असे 5 प्रकार इथं सांगितलेले आहेत. तर कुठलाही प्रकल्प अहवाल करत असताना किंवा कुठल्याही प्रकारचा प्रकल्प अहवाल करत असताना मुद्दे हे सारखेच असतात. म्हणजे ज्या क्रमानं आपल्याला जायचं आहे ते कुठल्या क्रमानं जायचं, काय जायचं हे निश्चित असतं. फक्त त्यातले संदर्भ इथं बदलतात. म्हणजे डेअरी असेल तर काही माल वेगळा असेल, किराणा दुकान असेल तर माल वेगळा असेल, ब्युटी पार्लर असेल तर तो माल वेगळा असेल. तर हे संदर्भ फक्त बदलत राहतात, परंतु नमुना जो आहे तोच राहत असतो. त्यामुळे आपल्याला नमुना कसा असावा किंवा प्रकल्प अहवालाचा नमुना कसा असावा हे इथं अभ्यासायचं. प्रकल्प अहवालाची सुरुवात या ठिकाणी प्रकल्पाच्या नावानुसार होत असते. सुरुवातीला इंट्रोडक्शन किंवा माहिती दिली जाते, सर्वसाधारण माहिती इथं दिली जाते. त्यानंतर प्रकल्पाचं नाव, त्याच्यामध्ये उद्योजकाचं किंवा प्रवर्तकाचं नाव, त्याचं असलेलं शिक्षण, त्याचा असलेला अनुभव, या सगळ्या गोष्टी सुरुवातीला दर्शवल्या जातात. त्यानंतर प्रकल्पाचा पत्ता, जिथं आपण प्रकल्प सुरू करणार आहोत तो पत्ता इथं दर्शवला जातो. बऱ्याच वेळा पत्ता निश्चित नसतो किंवा जागा बदलली असते, तरी की आपल्याला एक संभाव्य पत्ता इथं निश्चित करावा लागतो. त्यानंतर दुसरा जो मुद्दा असतो किंवा त्यातला पहिला, प्रकल्पाचं नाव वगैरे सुरुवातीला टायटल दिल्यानंतर जो पहिला असतो तो म्हणजे प्रस्तावना. त्यामध्ये प्रकल्पाचं वर्णन इथं द्यावं लागतं. म्हणजे जो प्रकल्प आपण इथं सुरू करणार आहोत त्या प्रकल्पाची माहिती आणि वैशिष्ट्ये आपल्याला द्यावे लागतात. कुठल्या सेक्टरमध्ये जाणार आहे, आपण उत्पादन कुठलं घेणार आहोत, कुठल्या आपल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य काय असणार आहेत, या प्रकल्पाची सर्वसाधारण माहिती आपल्याला या मुद्द्यामध्ये दिली जाते. त्यानंतर वस्तूबाबत माहिती, म्हणजे जे आपलं उत्पादन आहे, प्रत्यक्ष उत्पादन आहे, प्रॉडक्ट आहे, त्याची माहिती आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला द्यावी लागतात. त्यानंतर वस्तूला असणारी बाजारपेठ आणि विक्री संभाव्यता, ह्या 2 गोष्टी इथं मांडाव्या लागतात. म्हणजे आपण जो प्रकल्प सुरू केलेला आहे तो नेमका कशाकरता सुरू केला, त्याला बाजारपेठ आहे अथवा नाही, आणखी विक्री संभाव्यता किती आहे. आता हे सगळं दर्शवत असताना सध्याची असणारी उत्पादनं, भविष्यामध्ये येऊ शकणारी उत्पादनं, आणखी आपलं उत्पादन, या तिन्हीचा ताळमेळ इथं असला पाहिजे. म्हणजेच समजा मार्केट सॅच्युरेटेड असेल, जास्त स्पर्धक असतील, तर आपण त्याला कशी तोंड देणार, त्यांच्यावर कशी मात करणार, किंवा स्पर्धकांचा हिस्सा एक 60-70% असेल तर आपल्याला किती हिस्सा मिळू शकेल, 10%, 20%, याची माहिती आपल्याला इथं द्यावी लागते. त्यानंतर उत्पादनाचे लक्ष्य व उत्पादनाची गुणवत्ता. उत्पादनाचे लक्ष्य म्हणजे टार्गेट मार्केट किंवा लक्ष्य विपणी कशी आहे, कोणती आहे, कुठला सेगमेंट, बाजारपेठेचा कुठला भाग आपल्याला इथं महत्त्वाचा आहे किंवा कुठल्या भागामध्ये प्रवेश आपण करणार आहोत हे आपल्याला इथं सांगावं लागतं. त्यानंतर आपल्या उत्पादनाची गुणवत्ता किती आहे, कशी आहे, हे आपल्याला इथं मांडावं लागतं. त्यानंतरचा दुसरा जो घटक असतो तो म्हणजे बाजारपेठेची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ऑफ मार्केट. आता बाजारपेठेचं कार्यक्षेत्र, ग्राहकांची मागणी, वस्तूंचे पॅकिंग आणि संभाव्य खरेदीदार, या 4 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मांडायला लागतात. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपण जाणार आहोत ते कार्यक्षेत्र किती आहे. आता मार्केट म्हटल्यानंतर एकूण असलेली बाजारपेठ आणि त्यातली संभाव्य बाजारपेठ किंवा लक्ष्य विपणी, ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला समजा एखादं उत्पादन तयार केलं, त्याला मार्केट संपूर्ण जगामध्ये असू शकतं, परंतु जगाचं सगळं मार्केट आपण इथं कॅप्चर करू शकत नाही.
त्यामुळं बाजारपेठेचं कार्यक्षेत्र कुठलं आहे आणि त्या ठिकाणी ग्राहकांची मागणी कशी असणार आहे हे इथं लक्षात घेणं आवश्यक असतं. आता बाजारपेठेचं कार्यक्षेत्र म्हणजे काय हे आपण बघूया. आपण एखादं समजा आता आपल्याला जे 5 प्रोजेक्ट दिलेले आहेत त्यातलं एक प्रोजेक्ट आहे तो म्हणजे किराणा मालाचं दुकान किंवा छोटं दुकान. आता हे दुकान जर असेल तर त्याचं कार्यक्षेत्र किती असेल? साधारणपणे छोटं जर दुकान घातलं तर त्या ठिकाणी आपल्याला मेन रोडवर असेल तर त्याचं कार्यक्षेत्र साधारणपणे 1 किलोमीटर क्षेत्रामध्ये हे कार्यक्षेत्र असू शकेल. छोट्याशा गल्लीत जर दुकान आपण घातलं तर ते गल्ली हे त्याचं कार्यक्षेत्र असेल. किंवा मोठं एखादं दुकान घातलं आपण तर त्या ठिकाणी संपूर्ण शहर किंवा संपूर्ण गाव हे त्याचं कार्यक्षेत्र असेल. त्याच्यापेक्षा मोठं कार्यक्षेत्र असणार नाही. परंतु इतर उत्पादनं असतील, समजा आपण एखादं कारचं उत्पादन करणार आहोत तर त्याचं जर बाजारपेठ बघितली तर संपूर्ण देशाची बाजारपेठ तुम्हाला असते किंवा एखाद्या विशिष्ट शहराची बाजारपेठ असते. तर हे कार्यक्षेत्र बघणं हे इथं आवश्यक असतं. कार्यक्षेत्र किती आहे, त्यानंतर ग्राहकांची मागणी किती आहे, ग्राहकांची मागणी किती आहे हे आपल्याला देखील इथं पटवून द्यायला लागतं. वस्तूचं पॅकिंग कसं आहे, वस्तूचे संभाव्य खरेदीदार कोणते आहेत हे आपल्याला इथं पाहावं लागतं. त्याच्यामध्ये संभाव्य खरेदीदार म्हणजे या ठिकाणी टार्गेट मार्केट आपण ज्याला म्हटलेलं आहे, लक्ष्य विपणी, म्हणजे तुम्ही कुठल्या लोकांपर्यंत पोचणार आहात किंवा कुठल्या घटकांपर्यंत पोचणार आहात हे आपल्याला इथं निश्चित करावं लागतं. तर या गोष्टी दुसऱ्या मुद्द्यामध्ये इथं मांडल्या जातात. त्यानंतर तिसरा जो मुद्दा असतो तो म्हणजे प्रकल्पाला लागणारी जमीन आणि इमारत या गोष्टी देखील आपल्याला इथं आवश्यक असतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रकल्प उभा करणार आहोत त्या ठिकाणी जमीन किती आवश्यक आहे, आणखी इमारत आहे का, किंवा बांधायची असेल तर ती बांधायची का, त्याची इमारत कशी असेल, तिचं क्षेत्रफळ किती असेल, तुम्ही इमारत स्वतःची घेणार आहे की भाड्याची घेणार आहे, जमीन स्वतःची आहे की भाड्याची आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला या मुद्द्यामध्ये मांडाव्या लागतात. म्हणजे कुठलंही प्रोजेक्ट असला तरी त्यासाठी इमारत इथं आवश्यक असते, जमीन आवश्यक असते. तर त्या गोष्टींचे डिटेल्स आपल्याला इथं द्यावे लागतात. हे प्रत्यक्ष मांडावं लागतं आणि त्यानंतर याच्यासोबत डॉक्युमेंट देखील प्रकल्पासोबत आपल्याला जोडावे लागतात. नंतरचा शेवटचा जो घटक असतो तो म्हणजे डॉक्युमेंट जोडलेले असतात. तर त्या ठिकाणी जमीन असेल तर 7/12चा उतारा, 8चा उतारा, इमारत असेल तर त्या ठिकाणी इमारतीचे नकाशा, इमारतीचं क्षेत्रफळ, त्यासंबंधीचे नकाशे हे सोबत आपल्याला जोडावे लागतात. जर ॲग्रीमेंट झालं असेल त्याच्याबाबतचं, म्हणजे आपण भाड्यानं घेणार आहोत तर तो भाडे करार, किंवा आपण वेगळ्या पद्धतीनं काही करणार असेल, लीजवर घेणार असेल तर ते लीजचं ॲग्रीमेंट, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या घटकामध्ये मांडाव्या लागतात. त्यानंतर यंत्रसामग्री व उपकरणे, चौथा जो मुद्दा असतो तो म्हणजे यंत्रसामग्री आणि उपकरणं इथं निश्चित दाखवावी लागतात. तर यंत्रसामग्री काही प्रोजेक्ट करता इथं यंत्रसामग्री आवश्यक असते. म्हणजे आता डेअरी असेल तर त्या ठिकाणी डेअरी करता यंत्रसामग्री आवश्यक आहे, वेगवेगळ्या प्रकारची यंत्र इथं आवश्यक असतात. किंवा त्या ठिकाणी ब्युटी पार्लर आहे तर ब्युटी पार्लरमध्ये वेगवेगळी यंत्र आपल्याला खरेदी करावी लागतात. तर ही उपकरणं किती आवश्यक आहेत आणि किती त्याची किंमत आहे हे सगळं आपल्याला इथं मांडावं लागतं. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, त्यासाठीची उपकरणं आपल्याला इथं दर्शवावी लागतात. आता यंत्रसामग्री म्हटल्यानंतर आपल्याकडं हे जे वेगळे 2 प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये एक ऑइल मिल आहे, आणखी दुसरा आहे तो कोल्ड स्टोरेज आहे. त्यानंतर इको फ्रेंडली बॅग प्रोडक्शन, बॅग तयार करणं, हे 3 प्रोजेक्ट आहेत म्हणजे मॉडेल प्रोजेक्ट. तर त्या ठिकाणी एक रिटेल स्टोअर सोडलं तर 4ही ज्या प्रोजेक्टना या ठिकाणी यंत्रसामग्री आवश्यक असते. ऑइल मिल असेल तर मोठं यंत्र इथं आवश्यक आहे, त्या ठिकाणी मिलिंग करता आलं पाहिजे, त्यासाठीची यंत्रणा आपल्याला इथं आवश्यक असते. कोल्ड स्टोरेज असेल तर रेफ्रिजरेटर किंवा कोल्ड स्टोरेज, त्यासाठी जागा आवश्यक आहे, त्यासाठी यंत्रसामग्री इथं आवश्यक आहे. इको फ्रेंडली बॅग बनवायचे असतील तरी देखील आपल्याला इथं यंत्र आवश्यक असतात. तर थोडक्यात आपल्याला आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणि उपकरणं इथं दर्शवावी लागतात. त्यानंतर कच्चा माल,
जो महत्त्वाचा जो घटक असतो तो म्हणजे कच्चा माल इथं आपल्याला दाखवावा लागतो. कच्चा माल किती लागणार, कसा मिळणार आपल्याला, हे सगळं आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे या ठिकाणी ऑइल मिल असेल तर ऑइल मिलसाठी कशाची ऑइल मिल आहे, म्हणजे शेंगदाण्यापासून ऑइल मिल तुम्ही तयार करणार की या ठिकाणी सूर्यफुलापासून करणार किंवा इतर कशापासून करणार आहात, हे इथं आणि तो तुमचा कच्चा माल असतो. त्यानंतर कोल्ड स्टोरेज असेल तर कशाचं कोल्ड स्टोरेज करणार आहे तुम्ही. कांद्याचं पण कोल्ड स्टोरेज असू शकतं, बेदाणा वगैरे त्यांचं कोल्ड स्टोरेज असू शकतं किंवा इतर फळांचं भाज्यांचं कोल्ड स्टोरेज इथं असू शकतं. तर त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठं आहे, किती उपलब्ध आहे, त्याची यादी आपल्याला इथं दर्शवावी लागते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा असतो तो म्हणजे कामगार आणि कर्मचारी संख्येसह आपल्याला ही गोष्ट इथं मांडावी लागते. आता छोटं दुकान असेल तर कर्मचारी असणार नाही, परंतु त्या ठिकाणी जर मोठं आपल्याला मध्यम स्वरूपाचं दुकान काढायचं असेल तर इथं कर्मचारी आवश्यक असतं. ब्युटी पार्लर असेल तरी देखील कर्मचारी आवश्यक आहेत. ऑइल मिल किंवा कोल्ड स्टोरेज यासाठी देखील कर्मचारी आवश्यक असतात. तर त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची पदं, त्यामधले कुशल कामगार किती, अकुशल कामगार किती, प्रशासकीय कामगार किती, यांची संख्या आपल्याला दर्शवावी लागते. त्यानंतर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे भांडवली गुंतवणूक. त्याला अनावर्ती म्हटलेलं आहे इथं, नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर. याला स्थिर स्वरूपाचा खर्च आपण म्हणत असतो. तर ती गुंतवणूक किती आहे, आपल्याला भांडवल किती गुंतवावं लागतं किंवा स्थिर भांडवल किती असणार हे आपल्याला इथं सांगावं लागतं. त्याच्यामध्ये स्थिर भांडवलामध्ये जमीन, इमारत, यंत्रसामग्री, उपकरणं, फर्निचर आणि फिक्स्चर्स या सगळ्यांचा समावेश होत असतो. यासाठी गुंतवणूक किती लागणार, म्हणजे एक दुकान काढायचं असेल तर त्यासाठी गुंतवणूक वेगळी, कोल्ड स्टोरेज असेल तर त्यासाठी जागा पाहिजे, इमारत पाहिजे, यंत्रसामग्री पाहिजे, किंवा ऑइल मिल असेल तरी देखील या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात. तर त्या सगळ्यांची यादी आपल्याला इथं जोडावी लागते आणि काय गुंतवणूक करणार आहोत हे इथं मांडावं लागतं. त्यानंतर खेळतं भांडवल किती आवश्यक आहे, म्हणजे खेळतं भांडवल कुठलं लागणार आहे, त्याच्यामध्ये कच्चा माल आला, मजुरी आणि वेतन आलं, वीज आणि पाण्याचा खर्च आला, देखभाल खर्च आला, विक्रीचा खर्च आला, जाहिरात खर्च आला, प्रशासकीय खर्च आला, इतर खर्च आले, या सगळ्याला खेळतं भांडवल किंवा रिकरिंग एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. तर हा खर्च किती आहे हे इथं मांडावं लागतं आपल्याला आणि ते वेगळ्या पद्धतीनं ते कसं उभं करणार हे देखील आपल्याला इथं सांगावं लागतं. तर हे खेळतं भांडवल आणि स्थिर भांडवल हे दोन घटक झाले. त्यानंतर पुढचा जो घटक आहे म्हणजे एकूण भांडवल आपल्याला किती आहे ते मांडायचं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्थिर भांडवल किती, आणखी खेळतं भांडवल किती. खेळतं भांडवल आपण निश्चित करत असताना साधारणपणे 3 महिन्याचा आराखडा धरावा लागतो. 3 महिन्यासाठी किती लागेल खेळतं भांडवल, कारण आपण पूर्ण वर्षासाठी खेळतं भांडवल घेणार नाही आहोत. 3 महिन्यासाठी किती लागेल हे बघायचं आणि ते इथं मांडावं लागतं. त्यानंतर भांडवलाची उभारणी आपण कशी करणार आहोत हे इथं मांडावं लागतं. त्यामध्ये स्वमालकीचं भांडवल आणखी कर्जाऊ भांडवल हे दोन घटक असतात, ओन कॅपिटल आणि लोन कॅपिटल. तर स्वतःचं भांडवल किती आहे, तुम्ही किती घालणार आहात आणि तुम्ही कर्जाऊ किती भांडवल घेणार आहात हे इथं या प्रकल्पामध्ये मांडावं लागतं. त्यानंतर तो पुढचा जो मुद्दा असतो तो म्हणजे भविष्यकाळामध्ये होणारी विक्री, होणारं संभाव्य नफा तोटा पत्रक, घसारा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी इथं मांडाव्या लागतात. त्याच्यामध्ये आपण प्रोजेक्शन करणं आवश्यक असतं. म्हणजे आपण फक्त आहे म्हणून चालत नाही, तर त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये आपली विक्री कशी होईल, त्या ठिकाणी विक्री कशी वाढत जाईल, आपण मार्केटमध्ये शिरकाव कसा करता येईल, हे साधारणपणे 5 वर्षाचा अंदाज आपल्याला मांडावा लागतो. त्याच्यामध्ये संभाव्य नफा तोटा पत्रक इथं मांडावं लागतं. विक्री कशी होणार, त्यानंतर एकूण खर्च किती आणि विक्रीतून एकूण खर्च वजा केल्यानंतर नफा किती मिळेल हे इथं मांडावं लागतं. त्यानंतर खर्चाचं पत्रक देखील इथं मांडावं लागतं. त्यानंतरचा जो घटक असतो म्हणजे घसारा, डिप्रिसिएशन, जे आपण स्थिर भांडवल आहे त्याचं डिप्रिसिएशन कसं चार्ज करणार हे इथं मांडावं लागतं. त्यानंतर कर्ज आणि व्याज याचा परतफेडीचा तक्ता इथं लिहावा लागतो. म्हणजे एकूण खर्च, व्याजाचा खर्च, कर्जाची मुदत,
मुद्दल, व्याज, एकूण परतफेड, शिल्लक रक्कम या सगळ्या गोष्टी इथं मांडाव्या लागतात. त्याशिवाय येणे देणे गुणोत्तर, त्याला डेबिट सर्व्हिस कव्हरेज रेशो असं म्हटलं जातं, तर तो देखील घटक इथं मांडावा लागतो. हे सगळे आर्थिक घटक मांडून झाले की त्या ठिकाणी प्रकल्पाची अंमलबजावणी कशी करणार आहोत हे इथं मांडावं लागतं. त्याच्यामध्ये जागा आणि इमारत बांधण्यासाठी लागणारा वेळ आणि पूर्ण होण्याची तारीख हे इथं मांडावं लागतं. त्यानंतर यंत्रसामुग्रीची खरेदी कशी करणार आणि तिची स्थापना म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ही केव्हा करणार ह्याचा एक तारीख मांडावी लागते, द्यावी लागते. आता ह्या सगळ्या प्रकल्प अंमलबजावणी करत असताना तारखा आपल्याला द्याव्या लागतात. प्राथमिक चाचणी उत्पादन, पहिलं उत्पादन केव्हा घेऊ, अंतिम चाचणी उत्पादन केव्हा घेऊ, उत्पादनाला प्रत्यक्ष प्रारंभ केव्हा केला जाईल आणि बाजारपेठेमध्ये पदार्पण कसं करणार याची सगळ्याची माहिती या घटकामध्ये द्यावी लागते. म्हणजे फक्त आपण मांडून चालत नाही, तर प्रोजेक्ट कसा अंमलात आणणार आहोत हे सांगावं लागतं आणि त्यासाठीची पूर्तता करावी लागते. सगळ्यात शेवटी समारोप आणि शेरा इथं मांडावा लागतो. त्याच्यामध्ये जो प्रकल्प करणार आहे, जे स्वतः प्रकल्प केला तर स्वतःची सही करायची किंवा त्या ठिकाणी दुसऱ्यामार्फत जर प्रकल्प आपण करून घेत असू, एखादा कन्सल्टंट असेल तर कन्सल्टंट त्याची सही इथं करू शकतो आणि उद्योजकाची देखील सही इथं घेऊ शकतो. त्याशिवाय सोबत आपल्याला काही जोडपत्र किंवा एन्क्लोजर्स इथं जोडावे लागतात. त्यामध्ये कच्चा माल पुरवठादारांची यादी, यंत्रसामग्री पुरवठादारांची यादी, लघुउद्योग नोंदणी प्रमाणपत्र, जागा इमारतीचं खरेदीपत्र, भोगवटापत्र, वीज पुरवठा मंजुरीपत्र, यंत्रसामग्री खरेदीची निविदा, संभाव्य उद्योजकांच्या शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र, छायाचित्र या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जोडाव्या लागतात. थोडक्यात आपला जो प्रकल्प आहे तो आपण कसा सुरू करणार आणि तो कसा प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कशी करणार ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या अहवालामध्ये मांडाव्या लागतात. प्रकल्प अहवाल तुमच्या प्रकल्पाचा आरसा असतो, तुमच्या प्रकल्पाचं ते प्रतिबिंब असतं आणि ते व्यवस्थित मांडणं इथं तयार करणं आवश्यक असतं. कारण प्रकल्प अहवालावर पुढच्या सगळ्या गोष्टी इथं अवलंबून असतात. तुम्हाला मिळणारं कर्ज हे निव्वळ प्रकल्प अहवाल कसा आहे त्यावर इथं अवलंबून असतं. त्या दृष्टीनं प्रकल्प अहवाल चांगला तयार करणं हे आपल्याला शिकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे प्रकल्प अहवाल तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याचे नमुने आपल्याला इथं तयार करायचे आहेत आणि त्यामध्ये वरील सगळे मुद्दे इथं मांडायचे आहेत. ओके, इथंच थांबूया. थँक्यू.